3.0 आज आपण महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांचे खूप आभार मानायला पाहिजे आणि त्यांची देवाऱ्यामध्ये खरं तर त्यांच्या फोटोची पूजा करायला पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच आज आपण ऑपरेशन सिंदूर नावाचं एक मिशन सक्सेसफुलरित्या पार पाडत आहे। ते नसते तर आपल्याला ऑपरेशन सिंदूर करता आलं नसतं आणि लाखो स्त्रियांना विधवा करता आलं नसतं, कारण हे गांधी आणि नेहरूचीच पुण्य आहे। त्याच्यामुळं आपण आपलं ऑपरेशन सिंदूर 3.0 हे सक्सेसफुलरित्या साजरं करत आहे। जगामध्ये असा एकही व्यक्ती नसेल त्यांनी आपल्या देशासाठी एवढं भारी मोठं योगदान दिलं असेल, कारण हे एवढे महान नेते होते, त्यांचं जेवढं कमी कौतुक केलं तेवढं खूप जास्त कौतुक आहे। कारण यांनी पिढ्यांचा विचार केला नाही, फक्त आपल्या पदांचा विचार केला आणि आपल्या येणाऱ्या पिढ्या सगळं नष्ट करत आहे हे लोक। महात्मा गांधी आणि पंडित नेहरू फक्त काही लोभासाठी त्यांनी आपल्या ज्या देशामध्ये ते पाणी पिले, ज्या देशाचं त्यांनी जेव्हा अनाज खाल्लं, त्या देशाचे त्यांनी तुकडे करायला सुद्धा ते मागं पुढं बघितले नाही। आणि हे ऑपरेशन सिंदूर आता आपल्याला 3.0 म्हटलं म्हणजे आता 1965मध्ये पण ऑपरेशन नावाचं सिंदूर झालं होतं। त्यामध्ये आपण लालबहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान हे यांचं निधन झालं होतं आणि त्यांच्या पत्नी ललिताबाई शास्त्री ह्या विधवा झाल्या होत्या। त्यानंतर दुसरं ऑपरेशन सिंदूर झालं आपलं 1971मध्ये। त्याच्यामध्ये लाखो जवान वीरगती प्राप्त झाली होती त्यांना आणि त्यांच्या खूप साऱ्या त्यांच्या पत्नी पण विधवा झाल्या होत्या, ते पण ऑपरेशन सिंदूर आहे। आणि त्याच्यामध्ये जे पाकिस्तानचे 90,000 सैनिक पकडले होते, खरं तर त्यावेळेस जर त्यांनी POK म्हणजे पोख अधिकृत काश्मीर भारतामध्ये जर सामील केला असता तर हे आता ऑपरेशन सिंदूर हे आपलं 3.0 आता आपल्याला करता आलं नसतं, तिथंच ते थांबलं असतं। पण त्यांनी पण तसंच केलं। आता हे तिसऱ्यांदा मोदी साहेब ऑपरेशन सिंदूर करत आहे, तर आता हे 3 तिघांना काम बिघाडा होऊ नये किंवा तिसरं आणि विसर असं होऊ नये याकरता त्यांनी लवकरात लवकर याच्यात काहीतरी असं पार पाडायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे। आणि पुढं चालून आपल्या पुढच्या पिढीचे ऑपरेशन सिंदूर म्हणजे त्यांचं कुंकू पुसतं येऊ नये, त्यांच्या कुंकवाला काही धोका होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे। कारण ह्या नेत्यांनी तर पूर्ण भारताचं वाटोळं केलं आहे, जे भारताला कीड लागलेली आहे। महात्मा गांधी आणि पंडित नेहरू हे जन्माला आले नसते तर खूप चांगलं झालं असतं। यांच्यासारखं माणूस मी जगामध्ये पाहिलेला नाही, कारण एवढं मला आता राग येते ना यांचा, पण काय करू, सत्य लोकांसमोर मांडा लागते। आपण ह्या देशाचं मीठ खाल्लं आहे, देशासाठी आपण काहीतरी जागलं पाहिजे। आणि याच्या पुढं आता आपण आपलं ऑपरेशन सिंदूर होता कामा